Brought to you by V-Guard. नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. पाहतोय देश महाराष्ट्र आणि बुलेटिनची सुरुवात मोठ्या बातमीनं. बातमी आहे ती जरांगे पाटील यांची. मराठा आरक्षणाच्या आश्वासनावरून पलटी माराल तर सरकार पलटी करू असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिलाय. तर भुजबळांचा टांगा पलटी करणार, इंगा दाखवणार असं म्हणत त्यांनी हल्लाबोल केलाय. डिस्चार्ज मिळाल्यानंतर अंतरवाली सराटीमध्ये आल्यानंतर जरांगे बोलत होते. म्हणजे तुम्ही पलट्या मारायला लागला आता. मी पहिल्यापासून सांगतोय आमच्या व्याख्याप्रमाणे घ्या, आमची व्याख्या तुम्ही घेणार. ठीक आहे म्हणले, घेतो आम्ही. प्रत्येक वेळेस सांगतो सगळ्या सोयऱ्यांची व्याख्या आमच्या व्याख्याप्रमाणे घ्या, सगळ्या सोयऱ्याची मागणी, तरच अंमलबजावणी करा, नाही तर करू नका. सरकारला एकच सांगतो मी आज अंतरवालीत, मी 13 तारखेपर्यंत बोलणार नाही, पण एवढं सांगणं गरजेचं आहे कारण ते काल बोलले म्हणून. तुम्ही जर पलट्या मारल्या, तुमच्या सरकारने पलटी केलंच म्हणून सांगायचं. भाऊ सगन भाऊ, तो असा इंगा जिरी तू आमच्यात काढी लावतो होय. मी तो ह्या लय पुढचा आहे. तू बळत म्हातारा झाला, रक्त जळलं तू अंगातलं म्हणून. बेट्या तो जर टांगा उलटा नाही बांधला तिथून पुढे नाही. मनोज जरांगे आक्रमक झाले. मराठा समाजाकडे 2 पर्याय आहेत. एकतर मुंबईला कूच करा किंवा विधानसभा लढा. 13 जुलैच्या बैठकीत ठरणार 288 जागा लढायच्या की पाडायच्या. मराठ्यांसह मुस्लिम धनगरांनाही कुणबी म्हणून ओबीसीतून आरक्षण द्यायला लावणार. गावखेड्यातल्या एकाही ओबीसी बांधवाला त्रास देऊ नका. भुजबळांना दंगल घडवून आणायची, त्यांचा हेतू साध्य होऊ द्यायचा नाही. भुजबळांमुळे मराठ्यांची पुन्हा एकी झाली आहे. तलवारीची भाषा आम्हाला शिकवू नका असं जरांगे पाटील म्हणाले. पुढचा दणका धमाका होणार है. देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बार वी-गार्ड एयर कूलर का चमत्कार. पुढचा पण धमाका होणार. धमाका म्हणजे नेमका काय इशारा? 13 तारीख आल्यावर आता शंभूराजी देसाई साहेब म्हणलेत ना, सन्मान ठेवू बाबा, का नाही ठेवायला पाहिजे. आम्ही 3-4 डावं टाकून ठेवलेत. आम्हाला माहिती तुम्ही एका याच्यात आम्हाला फसवणार होता. मराठ्या संघ नका डावं टाकू. हो, मराठ्या संघ डावं टाकणं एवढं सोपं नाही. तुम्हाला तुमची इच्छा होती एकच मागणी असावं, तरी आम्ही 3-4 ठेवल्याच होत्या. आम्हाला माहित होतं ही किती फशी देणंच. धमाका आता काय होतोय बघूया आपण. आता ते थांबा म्हणलेत म्हणजे आपण थांबलं पाहिजे. धमाका झाल्यावरच आपल्याला कळेल. फक्त धमाका बेकायदेशीर नसावा. बेकायदेशीर धमाका असेल आणि ओबीसी VJNT SBCच्या आरक्षणावर जर काही गदा आणणारा असेल तर आम्ही त्याला लोकशाही मार्गाने निश्चित प्रत्युत्तर म्हणजे आम्ही त्यांना विचारू. काय नाही, एक फुगा असेल त्या फुग्याला एक पिन लावल्यानंतर जसा तो फुटेल ना, अशा पद्धतीचं काहीतरी असेल. काय असणार आहे असं? दलितचं राजकारण महाराष्ट्रात चालू दिलं जाणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार असतील किंवा उद्धव असेल, त्यांनी खुशाल आपल्या सगळ्या गोष्टी कराव्यात. आणि जरांगे, तुला मी सांगत आहे, हे असे हात आहे ना, हे हात नाही, हे 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 तयार आहोत. संविधानाच्या भाषेने तयार आहोत. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी-गार्ड AC स्टेबलाइजर का चमत्कार. आमची जी ताकद आहे ती संविधान आहे. तुझी जी ताकद आहे ती जी ताकद तू दाखवतोस ना ती अत्याचाराची आहे. आमची जी ताकद आहे ना ही संविधानाची ताकद आहे. संविधानाच्या नावाने त्या ताकदीने आम्ही मांड्या थोपटतो.
पुण्यामधल्या ड्रग्ज प्रकरणानंतर आता पालिका प्रशासन ऍक्शन मोडवर आलेलं आहे. अनधिकृत पब आणि बारवर कारवाई करण्यात येत आहे. अतिक्रमण विभागाकडून एकूण 26 हॉटेल्सवर कारवाई करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. पुण्यामध्ये सुरू झालेलं ड्रग्ज कल्चर खोडून काढण्यासाठी आता पावलं उचलली जात आहेत. पुण्यात ड्रग्ज कल्चर संपवण्यासाठी हातोडा, बुलडोझरनं कारवाई. पुणे अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी बेकायदेशीर पब्सवर कठोर कारवाई. FC रोडवरील हॉटेल आणि पब बाहेरील अतिक्रमण तोडलं. पुणे पोलीस आणि पालिका प्रशासनानं धडक कारवाई केली. अंमली पदार्थांशी संबंधित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. मुख्यमंत्री शिंदेंच्या निर्देशानंतर पालिका प्रशासनाकडून बुलडोझरनं कारवाई. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार. टेरासिन आणि FC कल्च नावाच्या पब हॉटेलवर कारवाई. त्यांनी काही केलं नाही. त्यांचे राज्य होतं. त्यांच्या राज्यामध्ये पोलीस विभागाचे कसे धिंदवडे निघाले आणि 100 कोटी रुपयाची वसुली कशी झाली हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. आमची पॉलिसी देशभरामध्ये 0 टॉलरन्सची आहे. विरोधकांनी याचं राजकारण करू नये आणि राजकारण करायचं असेल तर मग त्यांच्या 2.5 वर्षात काय घडलं ही प्रत्येक गोष्ट मला सांगावी लागेल. पण माझ्याकरता हा प्रश्न कुठल्याही राजकारणाच्या पलीकडचा आहे. आज मुख्यमंत्र्यांनी जो निर्णय घेतलाय की हे जे काही व्यापार करतात किंवा ज्या ठिकाणी ड्रग्ज विकल्या जातात त्यांच्यावर डायरेक्ट बुलडोझर फिरवा. आता हायगाई करायची नाही, कुणालाही माफी नाही. कोणी जर त्याच्यामध्ये जर आणखीन त्याच्यामध्ये इतर कोणी जर इन्व्हॉल्व असेल तर त्याच्यावरही कारवाई केली पाहिजे अशी सरकारची भूमिका असल्यामुळं मला वाटतं आता पुण्याला या ड्रग्जच्या विळखातून बाहेर काढण्याचा जो काही प्रयत्न आहे त्याला पुणेकरही सहकार्य करतील आणि सर्वच राजकीय पक्षाचे लोक सहकार्य करतील. चांगल्या अशा प्रकारे पुण्यासारखं सुसंस्कृत शहर किंवा महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत राज्यात जर काही प्रवृत्ती डोकं वर काढत असतील तर त्यांना ठेचून काढलं पाहिजे. त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जर अशा प्रकारची कठोर भूमिका घेतली असेल तर ती योग्य आहे. त्याचं स्वागत हवं आणि त्याची अंमलबजावणी व्हायला हवी. तर पुणे ड्रग्ज प्रकरणामध्ये नेमकं काय घडलं ते आपण पाहूया. पुण्याच्या फर्ग्युसन रोडवरील लिक्विड लेझर लाऊंज या हॉटेलमध्ये रविवारी ड्रग्ज पार्टी झाली. पार्टीमध्ये सहभागी तरुण पुण्यातील विविध भागातील रहिवासी. 3.5 तासांच्या पार्टीमध्ये 80 ते 85 हजार रुपये उधळले गेले. ओळखपत्र, वयाची मर्यादा, मद्यसेवन परवाने न पाहताच मद्यपुरवठा करण्यात आला. पार्टीतील तरुण वेगवेगळ्या बार आणि पबमध्ये पार्ट्यांसाठी भेटायचे. सुरुवातीला तरुणांची हडपसर परिसरातील क्लर्ट हॉटेलमध्ये रात्री 1 ते 1:30 वाजेपर्यंत पार्टी झाली. तरुणांच्या या पार्टीची नाईट शिफ्ट करणाऱ्या पोलिसांकडे नोंदही आहे. क्लर्ट हॉटेलच्या पार्टीनंतर इव्हेंट मॅनेजरचा पब चालकांना फोन गेला. इव्हेंट मॅनेजर अक्षय कामठे आणि डीजे चालक दिनेश मानकरने पब चालकांना फोन केला. एका ग्रुपला नाईट पार्टी करायची असून ते पैसे देण्यास तयार असल्याचं त्यांनी पब चालकांना सांगितलं. यानंतर बंद झालेला पब पुन्हा 1:30 वाजता उघडण्यात आला. 40 ते 50 जण मध्यरात्री 1:30 ते 5 वाजेपर्यंत ड्रग्ज पार्टी करत होते. गॅरेज चालक, चायनीज सेंटर चालक, नोकरदारांचा या पार्टीमध्ये सहभाग होता. इव्हेंट मॅनेजरच्या माध्यमातून ही पार्टी ठरवण्यात आली. पुणे पोस्टकार अपघात प्रकरणामध्ये अल्पवयीन आरोपीला मुंबई हायकोर्टाकडून आज जामीन मंजूर झाला. अल्पवयीन आरोपीची बालसुधारगृहातून आता सुटका होईल. तर अल्पवयीन आरोपीची आत्या प्रतिज्ञापत्र घेऊन कोर्टामध्ये दाखल झाली आहे. आई आणि वडील तुरुंगात असल्यामुळे आरोपीचा ताबा त्याच्या आत्याकडे दिला जातोय. अल्पवयीन आरोपीला कोठडीत ठेवता येणार नाही, मुंबई हायकोर्ट. अल्पवयीन आरोपीची तातडीनं सुटका करा, हायकोर्टाचे आदेश. आत्याकडे मुलाचा ताबा द्यावा, मुंबई हायकोर्टाचे आदेश. आज संध्याकाळपर्यंत अल्पवयीन आरोपीला सोडण्याचे कोर्टाचे आदेश. बाल हक्क न्यायमंडळानं 3 वेळा सुनावलेली कोठडी बेकायदेशीर होती, याचिकाकर्त्यांच्या वकिलांचा युक्तिवाद. प्लांट आहे त्यांच्या कस्टडीत जुवेनाईलला देण्यात यावे. जुवेनाईल जस्टिस ऍक्ट प्रमाणे चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट इन लॉ CCL यांच्यासाठी एक सायकोलॉजिकल सेशन्स ऑर्गनाइज असतात. त्याचं काउन्सिलिंग कंटिन्यू करण्यात यावं असे आदेश आहेत.
किती वेळा इकडून तिकडे जायचे शरद पवारांनी सहकार्य केलं, पण अजित पवार आज अडचणीत आहेत, त्यांना सोडून जाणार नाही असं नरहरी झिरवाळ यांनी म्हटलंय. तर आमच्यातील कोणीही जाणार नाही असं सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे. असं काही होणार नाही, कारण किती वेळा इकडून तिकडं जनता संभ्रमात पडते. जनतेचा संभ्रम होऊ नये म्हणून जनताही आज म्हणते की बाबा तुला जे काही सहकार्य झालंय, राजकीयदृष्ट्या पवार साहेबांनी सुद्धा सहकार्यच केलंय, मी नाही म्हणणार नाही, पण आजच्या मितीला जी अडीअडचणीत दादाची कामाची पद्धत या सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही सगळेजण तिथं थांबलोय, तिथंच राहणार. आमच्यापैकी कोणी आमदार त्या ठिकाणी ना सरसकट ना एकटा दुकटा कशाही पद्धतीने त्या ठिकाणी जाणार नाही. सर्वच आमदारांच्या निष्ठा विश्वास अजितदादांच्या नेतृत्वावरती त्या ठिकाणी आहे. इनकमिंग सुरू झाली आहे. बरेच थोड्या दिवसात तुम्हाला दिसेल अनेक कार्यकर्ते, अनेक लोक पक्षात येऊ इच्छित आहेत आणि मी आमदार किंवा मंत्री यांच्याविषयी नाही बोलत. सामान्य कार्यकर्ते जे कोणत्या पदावर नाही आहेत किंवा जे मधल्या काळात भरकटलेले होते ते सगळे परत येऊ इच्छितायला लागले. सरसकट कुणाला घेणार नाही, पण पक्षामध्ये मदत होत असेल तर सहकाऱ्यांना विचारून निर्णय घेऊ असं वक्तव्य शरद पवारांनी केलं. पक्षामध्ये इनकमिंग सुरू असल्याचं शरद पवार म्हणाले. तर भाजपाला सोडचिठ्ठी देत सूर्यकांता पाटील शरद पवार गटामध्ये दाखल झालेत. पवारांकडे पुन्हा येणार असाल तर ते विचार करतील असं वक्तव्य सूर्यकांता पाटील यांनी केलंय. लोक स्व इच्छेने येऊ इच्छितात, त्यांचा विचार करून मी घेईन त्यांना, का नाही घेणार. पण असं आहे ज्यांनी लाताच मारायच्या ठरवलेल्या आहेत आणि त्यांनी आपल्या घरातली सगळी भांडणं त्यांच्या दारात लावून मांडलेली आहेत, अशा लोकांना कदाचित साहेब नाही स्वीकारणार असं मला वाटतं. साहेबांकडे सरेंडर करावं, साहेब विचार करतील त्याच्यामध्ये. आता तुम्हीच भांडलात, तुम्हीच गेलात, आम्ही गेलो, पण आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शरद पवार किंवा काँग्रेस ह्यांच्या संदर्भामध्ये एक शब्द सूर्यकांत पाटील 10 वर्षाच्या कालखंडामध्ये बोललेली नाही. सरसकट निर्णय घेणं इतकं योग्य मला सांगता येणार नाही. आमच्या पक्षातले जे सगळे आमचे सहकारी आहेत त्यांना विश्वासात घेऊन जे येणारे ज्या जिल्ह्यात येतात त्या जिल्ह्यातल्या सहकार्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या सगळे सूचनेचा आदर राखून या संबंधीचे निकाल घेतले जातात. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मुंब्र्यामध्ये जितेंद्र आव्हाड विरुद्ध अजित पवार गटाचे नजीम मुल्ला आमने सामने येण्याची शक्यता आहे. मुंब्र्यामध्ये नजीम मुल्ला आव्हाडांच्या विरोधामध्ये लढण्याच्या तयारीमध्ये असून त्यांनी संकेतही दिले. तर मला अडचणीत आणण्यासाठी अजितदादांचा हा प्रयत्न सुरू असल्याचं प्रत्युत्तर आव्हाडांनी दिलं आहे. मागील 15 वर्षापासून कळवा मुंब्रा विधानसभा हे घड्याळ चिन्हावर निवडणूक आलेली आहे आणि निवडून येत आहे आणि येत्या निवडणुकीत पण घड्याळ या चिन्हावरच निवडणूक लढली जाईल. मी अजित पवारांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी मुंब्र्याकडे लक्ष देऊन निधी दिला. मी गेले 3 वर्ष त्यांच्या मागे होतो, मला निधी द्या, मला निधी द्या. माझं पत्र वाचायला, मला भेट द्यायलाही त्यांना वेळ मिळाला नाही. अर्थात ती मोठी माणसं आहेत. जितेंद्र आव्हाडांना अडचणीत आणण्यासाठी अजित पवार नको ते प्रयत्न करत असतात आणि जितेंद्र आव्हाड सक्षम आहे त्यांना उत्तर द्यायला. इतक्या कोत्या वृत्तीचे ते असतील असं मला वाटलं नव्हतं. शेतकऱ्यांना कर्ज देताना बँकांनी सिबिल मागू नये, अन्यथा एफआयआर दाखल करू अशा शब्दात फडणवीसांनी बँकांना इशारा दिलाय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रीयकृत बँकांना अशी तंबी दिली आहे. शेतकऱ्यांवर सिबिलची अट लागू करणार नाही आणि जर बँका अशा प्रकारे सिबिलची अट टाकणार असतील तर आम्ही त्यांच्यावर एफआयआर दाखल करू. खरीप पूर्व जी काही बैठक आहे या बैठकीच्या संदर्भात बियाण्यांची उपलब्धता, खतांची उपलब्धता, लिंकेजच्या संदर्भात देखील आदेश दिलेले आहेत की लिंकेजच्या संदर्भात केवळ कृषी सेवा केंद्रावर नाही, ज्या कंपनीच्या प्रॉडक्टचं लिंकेज होत आहे त्या कंपनीवर देखील कारवाई करण्याचे आदेश आपण दिलेले आहेत. आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया. सर्वपक्ष बैठकीमध्ये सरकार जो मार्ग काढेल त्याला आमचा पाठिंबा. मराठा ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर पवारांची प्रतिक्रिया. सर्वपक्षीय लोकांची बैठक बोलवायचा विचार होत आहे. त्याच्यातून सामंजस्य निर्माण करण्यासाठी राज्य सरकारचं जर काही प्रयत्न होत असतील तर आमच्या सरकारचा हात नाही.
राहुल गांधी यांनी घेतली खासदारकीची शपथ. 18व्या लोकसभेचे सदस्य म्हणून शपथ घेताना राहुल गांधींनी संविधानाची प्रत दाखवली. जय भीम, जय मीम, जय फिलिस्तीन असा एमआयएमचे खासदार ओवेसीने शपथ घेतल्यानंतर जय पॅलेस्टाईनचा नारा दिला. निलेश लंके यांच्याकडून खासदारकीची इंग्रजीमधून शपथ. सुजय विखेने दिलेला आव्हान स्वीकारत लंकेंची इंग्रजीमध्ये शपथ. जनमानसामध्ये असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या भाषेवर बोलणं शहाणपण नाही, विखेंच्या आव्हानाला लंकेने उत्तर दिलं, याचा आनंद. शरद पवार यांची प्रतिक्रिया. लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार. एनडीएकडून ओम बिर्ला तर इंडिया आघाडीकडून के सुरेश यांचा अर्ज. उद्या सकाळी 11 वाजता लोकसभा अध्यक्ष निवडीसाठी मतदान. उद्धव ठाकरे यांना उस्मान अली म्हणावं का असा संशय आहे. मनसे नेते प्रकाश महाजन यांची उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक टीका. लोकसभेमध्ये ठाकरे गटाला मिळालेल्या मतांवर सवाल उपस्थित करत महाजन यांचा हल्लाबोल. उद्धव ठाकरे म्हणावं का त्यांना उस्मान अली म्हणावं याच्यात संशयात आहे. आता फक्त ते नमाज पडायचीच राहिलेत, हाजला जायचं राहिलेत, उद्या अर्जही करू शकतात ते बापले. कंगना रनौत यांना राष्ट्रपती भवनामध्ये ठेवावं. महाराष्ट्र सदनमधील सीएमच्या खोलीची मागणी करणं मूर्खपणा. संजय राऊत यांचा टोला. कंगना रनौत तर संजय राऊतांसारख्या बॅकडोर एंट्री घेतलेल्या खासदार नाहीत. कंगना रनौतवरील टीकेनंतर नितेश राणेंची संजय राऊतांवर खोचक टीका. कंगनाला प्रोटोकॉल माहिती नाही, तिची मागणी चुकीची. यशोमती ठाकूर यांची टीका. मुंबईमध्ये मराठी माणसांची लोकसंख्या कमी होते. नवीन इमारतींमध्ये 50% घरं मराठी माणसांसाठी आरक्षित ठेवा. ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांची राज्य सरकारकडे मागणी. पत्राचाळीमध्ये कमिशन खाल्लं तेव्हा मराठी माणूस आठवला नाही का. अनिल परब यांच्या मागणीनंतर शेलारांकडून समाचार. निवडणुका जवळ आल्यावर ठाकरे गटाला मराठी माणूस आठवतो. अनिल परब यांच्या मागणीवर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. भाजपच्या अतुल भोसलेंचा पृथ्वीराज चव्हाणांना धक्का. मलकापूर नगरपालिकेमधील 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार. आगामी विधानसभा निवडणुकीआधी भाजपचा काँग्रेसला धक्का. एक छोटासा ब्रेक आपण इथे घेऊयात, लगेच परत येऊ. ब्रॉट टू यू बाय विगार्ड.